राजूजी चालले का हो तुम्ही ड्युटीवर? थांबा ना, नाश्ता करून तर जा. काऊन तुम्हाला नाश्ता करायला काय होते? बाहेरचं खाता नुसतं चांगलं नाही राहत ना बाहेरचं खाणं. नाही नाही राहू दे मोहिनी, आता मी बाहेरचं खातही नाही आज. आज मला भूक नाही आहे. पोट थोडंसं कोणी बिघडल्यासारखं लागून राहिलं, म्हणून आज इच्छा नाही आहे नाश्ता करायची. दुपारी जेवण करून घेईन लागून तर. नाश्ता कर म्हणतो आणि आणून तर राहिली नाही. कधी केला त्या नाश्ता? बनवला काय? त्याला उशीर होते का काही होते समजत नाही का तुले? आता बी किती वेळ लागते नाश्ता करायला? बात दे तुम्ही पोहे करून 5 मिनिटात. आता ते तिकून येता येता मला सांगितलं असतं तेवढ्या वेळात तर मी कढईत पोहे टाकले असते आणि दिले असते पटकनच. काय बनी रे रोजच्या रोज पोहे पोहे पोहे. त्या पोह्यानं पोट जाम नाही होत काय? नाही आवडत त्याला पोहे तरी त्याला पोहे पोहे देतं. काय खाईन तो नाश्ता? बोर होते माणूस रोज रोज एकच खाऊ खाऊ. आता मी काय करत जाऊ मग? वेळेवर काय होते इथं तर काय म्हणते 8 वाजता नाश्ता पाहिजे. किती वाजता उठत जाऊ मी? 4 वाजता. 4 वाजता उठून नाश्ता बनवायला लागून जात जाऊ काय? हा दुसरं काही करतो म्हटलं ना तर उशीर लागते म्हटलं. कधी कधी आलूचे पराठे करून घ्या, कधी कधी काय म्हणते इडली कराव, कधी काय म्हणते तर ते काय म्हणत असते त्याला ते असे गोल गोल करत असते ते कराव. ते होत नाही तुमच्याकडून. अन काय म्हणते फक्त धरले पोहे का वरले आपल्याकडे आणि घ्या खा खात बसा. आता बाई ते करायला ना लय वेळ पाहिजे म्हटलं. 2-2, 3-3 घंटे लागते म्हटलं आणि त्याची अगोदर तयारी करून ठेवा लागते. असं थोडी आहे वेळेवर होते काय? आलूचे पराठे करतो म्हटलं तर 2 घंटा पहिलेच लागा लागते म्हटलं. लगेच थोडी होते काही. आणि हे पोहेचं कसं आहे, कोणी घरी गडबडीत जात असन तर पटकनच होते. हो आता तुमचा जीव काढेपणा दुसऱ्याच्या अंगावर आणा म्हणजे त्यांना खा पोहे त्याला आवडत नसन तरी. आता बाई नाश्ता काही थोडासा नाही करायला लागत आपल्या घरी. किती मोठा बनवा लागते. आलूचे पराठे जर करायला बसले ना तर 2 घंटे ते 1 घंटा ह्या 3 घंटे लागते म्हटलं आलूच्या पराठेले. आणि नवईचं असलं ना तर कोणी जरासे 1-2 जास्तच खाते. मोहिनी मी जातो आता. काय अरे राजेश, काय बाबा काय म्हणता? अरे तुला तुम्ही कालच सांगितलं रे उद्या ऑफिसला जाऊ नको म्हणून. आज आपल्याला सगळे एका जागी येणार आहे ना, सांगितलं होतं ना तुले. आणि ते कागद कुठे ठेवले ते? अरे हो बाबा, बाबा मी भुललो. पण आज मला लय अर्जंट मीटिंग आहे ना. माझ्या बॉस तर बोंबलं तिकडे म्हणून आला नाही म्हणून. बाबा तुम्ही निपटून घ्या ना मग सगळेजण. जमणार नाही काय? अरे राजा, सगळ्याच्या संमतीशिवाय होते काय कोणतं काम? सगळे जण पाहिजे असते उपस्थित, तेव्हा कुठं सगळं काम बरोबर होते. आणि सुमित सुमित आहे का घरी? मामाजी सुमित बापूजी आहे नाही आता. पण काऊन काय काम होतं तुम्हाला? सांगतो मग सांगतो वेळ आल्यावर. अजून टाइम आहे. आता तुम्ही तुमचे कोणते कोणते काम आहे ते निपटून घ्या. आणि विनोद आहे ना घरी? विनोदला सांगतो. बाबांना बोलावलं म्हणा बाहेर म्हणा तिकडे. बापा कोणतं काम आहे हो? आता घेतो म्हटलं बा निर्णय. निर्णय तर घ्यास लागेल ना, आज नाही उद्या घ्यास लागणार आहे. त्याचा विषय चालू आहे. निर्णय? कायचा निर्णय? मला तर काही सांगितलं नाही, तुम्ही बोललेच नाही काही. आता कसं आहे सरला, तू काही माझ्या विरोधात जाशील काय? मी जे करन ते तर तुला मंजूरच राहील ना. हो मंजूर मंजूर तर राहीलच. पण आता तुम्ही काय करून राहिले? सांगतो थोड्या वेळाने सांगतो. राजेशजी राहू द्या ना मग. कायले जाता आजच्या दिवस? सांगून द्या बॉसले फोन करून. काही पण कारण सांगून द्या ना. येणं नाही होत आज असं तसं. पण आता कारण तरी काय सांगू मी बॉसले? बरं ठीक आहे, मी फोन लावून पाहतो. त्यानं जर हो म्हटलं तर ठीक आहे, नाही म्हटलं तर मग मला जा लागून बा. नाही बाबा? पाय बा आता असला तर फारच चांगला आहे. पण आता तू अर्जंट असं तर मग मी काही रोखणार नाही तुले. कायचा निर्णय होय गं? कायचा निर्णय सुनावून राहिले तुम्ही आता? आता पाय बा सरला, आता तुला सांगतो मी गोष्ट. आता ये पाय, आता कसं आहे, आता आपले दिवस राहिले थोडे, बरोबर नाही? तर आपल्याला आज नाही उद्या आपल्या लेकराला सगळं द्यायच लागणार आहे. तर मी आता एक विचार केला का, आपलं म्हटलं कोणतं व्यवस्थित करते त्याच्या नावानं प्रॉपर्टी करायची, त्याला जास्त द्यायचं. समजलं? आलं तुझ्या लक्षात? आणि बाकीच्या सारखी सारखी वाटून द्यायची. असा विचार चालू आहे माझ्या आता. असं आतापासून हा निर्णय घेणं बरोबर आहे का तुमचा? हा आताच काय झालं आपल्याला? हातपाय चांगले आहे म्हटलं आपले, चालते आता सध्या. आताच तर काय म्हणते तर सुना पोरं चांगले वागत नाही. सगळं सगळं त्याच्या नावावर करून दिलं म्हणजे खरंच ते चांगले वागन काय? नाही हाकलन काय तुम्हाला घरातून आता? बापा आता नाही देशील त्याला तर कधी देशील मग? त्याला जर त्याच्या पायावर उभं राहायचं असन, चल आता ते तर सक्षम आहे, नोकरीवर आहे. पण त्याला तर काही ना काही करणं असेल ना. मग त्याच्या प्रॉपर्टीचं ते काही करू. काय करावं लागते आपल्याला? असं मग किती हिस्से टाका ना आता त्याच्यात? हिस्से काय टाकायचे आहे त्याच्यात? 3 पोरं आहे तर 3 पोरांचे हिस्से तर द्याच लागले आपल्याला. पण आपल्याला आपला तर हिस्सा लागन ना मग? नाही सरला, अशी कशी बोलतो तू? आपल्याला काही हिस्सा लागन? आपण तर पोरातच आहे ना. आपल्या पोरं इथंच राहील ना आपण. पोरं तर आपलं करणारच आहे. मग आपल्याला काही हिस्सा लागणार आहे? काय सांगा बापा, प्रॉपर्टी त्याच्या नावावर गेल्यावर खरंच त्याला लोक नाही सुटन काय? ते आता तुमच्याजवळ सगळं आहे म्हणून करतात तुमचं धाव धाव. आणि सगळं त्याच्या नावावर झाल्यावर कायले करत बसते ते? ते आहे ना त्याच्या बाय काय? मग तुम्हाला कोण विचारून राहिलं? नाही सरला, त्या अजून पोराला ओळखलंच नाही म्हटलं. एवढे तुले 3 पोरं आहे देवानं दिले, एक पोरगी आहे. पण म्हटलं त्या 4 लेकराला ओळखलं नाही म्हटलं. तर कोणतं तुझ्या कराजोगत आहे आणि कोणतं तुझ्या कराजोगत नाही आहे. ओळखतो मी. नाही द्या तुम्ही तुम्ही माझ्या राजाच्या याच्यात चालली जाईल म्हटलं. कळते तुम्हाला. इथंच तर चुकता तुम्ही. तुम्हाला जिथं भरोसा आहे ना, जाऊन पाहा ना तुम्ही तिथं. त्याच्या नावावर होऊ द्या आणि मग माहीत पडते कोण करते म्हणून. मला तर आहे बाई एकाच पोरावर भरोसा, मी तुम्हाला सांगतो आताच. हा आणि त्याच्यामुळं मला तर 100% भरोसा आहे. तर तो पोरगं करते म्हणजे करते. त्याला काही द्या तरी करते, नाही गेलं दिलं तरी करते. आणि पोरगी पोरगी व पोरीला तर पोरापेक्षा माया असते. मग माझ्या छायाला दे जा काही. नाही कोणी करेन तर माझी पोरगी तरी करेन. सरला आता पाय,
तू इथं अजून चुकून राहिली. पोरगी म्हटलं, ज्या पोरीले स्वतःच्या लेकराचा लोभ नाही आहे, स्वतःच्या नवऱ्याचा लोभ नाही आहे, तिला तुमचा ना माझ्या काय लोभ राहील. ह्या विचार केला का तुम्ही कधी? नाही नाही, माझी पोरगी अशी नाही आहे. हा, माझ्या पोरीचा हिस्सा टाक जा तुम्ही, नाही तर मग म्हणा पोराचाच टाकतो म्हणून. पोरीचा हिस्सा पाहिजेच. सरला, मी पोरीचा हिस्सा टाकत नाही. आताच सांगतो काय, तिला काय द्यायचं आहे ते तुम्ही आता देऊन द्या. पैसा आदला काय द्यायचा आहे तो. मी पोरीसाठी भरपूर काही केलं. तिले लग्नासाठी एवढा खर्च लावला, सगळं केलं बरोबर. पण आता मी तिला हिस्सा देत नाही. बापा, तुम्हाला तर पोरीचा लय लाड होता व. अन मग आता काय झालं? आता पोरच झाले का तुम्हाला? सुनाच झालं काय फक्त आता तुम्हाला? अन पोरगी होणार नाही का तुम्हाला? आपली जे लेख आहे ना, आता ते दुसऱ्याची आहे म्हटलं. तिला दुसऱ्याच्या घरचं होऊ द्या आता. तिला आपला लोभ नका ठेवू. तिला आता तिकडचं बनवू द्या, तिकडचं बनवून राहू द्या. तिकडचा लोभ ठेवा तिले. इकडचा लोभ द्या ना, तर ते इकडचीच राहील म्हटलं. लोभी बनते. त्याच्यापेक्षा तिकडची तिकडे जाऊ द्या. म्हणजे तिला मारो झोडो का मारून टाकू तिकडे? तिचे सासू सासरे नवरा तरी तिला काय म्हणते तिथंच पाठवू नाही, त्या नरकातच पाठवून देऊ का तिले? तो तर निर्णय लावू आपण नंतर. आपला आता काय आहे, निर्णय लावायचा थोपवू आता पहिली. तिला त्या पोराईला आवाज विवाज द्या. पोराईले सुनाईले द्या बरं, आवाज द्या बरं. हो ना, ज्या पोरावर तुम्हाला लय भरोसा आहे ना तुम्हाला भरोसा? देऊ नका मग त्याला काहीच नका देऊ त्याच्या नावावर. माहीत पडते तो करते काय तर, आणि बोलत नाही काय तर माहीत पडते ना. लय गॅरंटी आहे तुम्हाला. देऊन पाय ना मग त्याला. बिना दिल्याचं ठेवा, काहीच नका देऊ त्याला. ठीक आहे. तुमच्या भरोशासाठी ते करून पाहिजे तुम्ही आता. माहीत पडते कोण करते काय नाही करत, सगळंच माहीत पडते. पण मला तुमचा निर्णय मंजूर नाही आहे म्हटलं विनोदचे बाबा. लक्षात ठेवा तुम्ही. मला बिलकुलही पसंत नाही आला तुमचा निर्णय. एवढं वय आपण सोबत घातलं, एवढं आयुष्य गेलं म्हटलं आपलं. आता म्हातारपण आलं, केस पांढरे झाले म्हटलं. पण असा चुकीचा निर्णय तुम्ही आजपर्यंत घेतला नाही. तुमच्या निर्णयावर मला अभिमान होता म्हटलं आतापर्यंत, पण आता नाही आहे. आता तुम्ही माझ्या निर्णयाला पूर्ण तडा घातला म्हटलं. आताही घेणार नाही समोर चालवून. माझ्यावर विश्वास ठेवा. आतापर्यंत ठेवला तसाच ठेवा. बाकी मग समोर तुम्हाला दिसतेच. जे आपला भविष्य काळ आहे ना, तो आपल्याला सगळं दाखवून देते म्हटलं. माहीत पडते ना आता काय होते तर. म्हातारपणाला तर बुडायचं यायला आता बुडाचं डोकं काही जागेवर नाही राहिलं. हा, काय बरं काय वाईट काही समजून नाही राहिले याला आता. काय माहित माझ्या पोरीचं काय होते ना काय नाही तर. बाबा, काय झालं? काहून बोलावलं तुम्ही? काहून तब्येत नाही बरी वाटत काय? नाही रे, तब्येत बरी आहे. म्हटलं आता कसं आहे, आता निर्णय घ्यावा म्हटलं. बाबा काही बस ना, येऊ दे सगळे. काहून बाबा, कायचा निर्णय? काहून कुठं जायचं आहे का तुम्हाला? तीर्थयात्रेला तेवढं जाता म्हणता काय? देऊ काय तिकीट बुक करून? नाही सध्या नाही जात, जाईन ना मग. जेव्हा जाईन कोणी सांगा तुला. आई, काय झालं हो? काही झालं नाही बाबू सध्या. पण मला असं वाटून राहिलं का त्या बाबाची कोणी तब्येत नाही आहे बरोबर. त्या बाबाले दाखवायला नाही बरं दवाखान्यात. खरंच बाबा? बाबा तुम्ही सांगत काहून नाही तब्येत बरी नाही आहे म्हणून? चला बरं. अरे नाही रे, चांगली आहे माझी तब्येत. थांब ना थोडासा, येऊ दे ना सगळे. राजेशजी, काय झालं? कायसाठी बोलावलं मामाजीनं? मला काय माहित आता कायसाठी बोलावलं तर मला सांगितलं थोडी काही. जसं तुम्हाला काही नाही सांगितलं तसं मला काही नाही सांगितलं. मामाजी आपल्याला घराच्या बाहेर तर नाही हाकलत ना राजेशजी? नाही तर दिन हाकलून आपल्याला घराच्या बाहेर. आपल्यासाठी कोणी घर पाहायला लागत होतं. मी तुम्हाला मागच म्हणू एखादं घर पाहून घ्या आपल्यासाठी. आता आली कोणी आपण बघतात जर हाकलून दिलं आपल्याला तर कुठे राहू आपण? कोणीच नाही आला. बाबा, काय झालं? कायसाठी बोलावलं सगळे तुम्ही? सांगतो सगळेले सांगतो. काही चिंता नका करू. सगळेले माहित होते कायसाठी आले तुम्ही इथं. तो वैशाली ताई, मला तर असं वाटून राहिलं तर मामाजी आपल्याला सगळे कपडे घ्यायला पैसे देते काय आता? काय माहिती, मला काही समजून नाही राहिलं. मामाजीनं आजपर्यंत एवढ्या वर्षात कधीच सगळे असं एका ठिकाणी बोलावलं नाही आणि कधी असे बोलले नाही म्हटलं. काय झालं असेल कडे मामाजीले? मामाजीची तब्येत बरोबर नसेल काय? काय मी मामाजी कायसाठी बोलावलं सांगा ना आता. आम्ही ऐकायला कोणी असं आमचे कान आतुर होऊन गेले. कायसाठी बोलावलं तुम्ही तर? आले मग सगळे आहे ना? छाया राहिली वय याची, तिला येऊ द्या ना. हो, आता ते काय ते आले नाही आली. घरातले लोक आले ना सगळे. ते काय ते पाहुणे नाही 4 दिवसाचे आपल्या घरी. तिच्यासमोर कोणता निर्णय सुनावला आपल्याला? काऊन पाहुणी नाही असली तरी पोरगी नाही त्या घरातली? तिच्या समोर निर्णय सुनावणं जरुरी आहे म्हटलं. काय निर्णय सुनावून राहिले काय मामाजी? राजेश, तुला काही माहित आहे का रे? हा दादा, माहित आहे मला. पण आता बाबाच्याच तोंडून ऐकून घ्या ना आता. थोडंसं सांगून तर दे काय होईल. प्रॉपर्टीची गोष्ट होईल दादा. बाबानं माझ्याजवळ कालच गोष्ट केली. पूर्ण नाही सांगितली मला. फक्त ते कागद घ्यायला सांगितले. कोर्टातून कागद बनवून आणायला सांगितले होते बाबांना. तेवढे आणले फक्त ना, बाकी काही मला माहित नाही. पण मी म्हणतो काय गरज होती बाबाले प्रॉपर्टीचं हे आता मधातच आणायची? दादा, मला काही माहित नाही. मला बाबानं काही गोष्ट सांगितली नाही तर मला माहितच कशी राहील? मीच तर काय म्हणते ते एकदम अपचकच झालो. काहून बाबा असे बोलून राहिले म्हणून. चला ऐका मग आता आपली जेवढी प्रॉपर्टी आहे, काय म्हणतो विनोद, राजेश, सुमित, तिघही जण कान उघडून ऐका. आता आपली जेवढी प्रॉपर्टी आहे, आपली शेतीवाडी आणि घर, हे घर आणि जुनं घर, समजलं? आता हे घर आपण सगळं हे म्हणजे पूर्ण प्रॉपर्टी हे मी स्वतः कमावलेली आहे माझ्या मेहनतीनं. आणि याच्यात माझ्यापेक्षा जास्त मेहनत आहे विनोदची. बरोबर? सगळेच माहित आहे. मग आता काय म्हणतात मामाजी? ही सर्व प्रॉपर्टी भाऊजींना देतो म्हणतात का? सुमितजी, तुम्हाला जर नाही दिली तर तुम्ही बोलणार नाही का काही? तरी काय बोलू मी आता? आता ते बाबाची प्रॉपर्टी आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी नुसतं बाबाच्या याच्यावर बोलू शकलो असतो, पण त्याच्यात दादानं जास्त कमावली आहे. काय बोलू मग मी आता त्याच्या याच्यात? राजेश, आण बरं ते कागद आण बरं. हा बाबा, घेऊन येतो ना. बाबा, पण मी म्हणतो आता तुम्हाला कायच गरज होती हे नवीनच फोड काढायची आता? बाबू विनोद, आता कसं आहे तुला सांगतो. आता माणसाचं काही खरं नाही आहे.
कधी झाला कोण कधी नाही काही सांगता येत नाही. म्हणून आता निर्णय घेतलेला बरा राहते. उद्या चालून तुमची कुठे मी भांडणं लावून ठेवू. उद्या तुम्ही झगडे करा काय मग भाऊ भाऊ. घरातल्या घरात बरं वाटन काय ते. बाबा आम्ही भाऊ भाऊ भांडणं करतच नाही या प्रॉपर्टीसाठी. आम्ही सगळे तिघही भाऊ सक्षम आहे. आमचं आम्ही कमवाले. आम्हाला काही गरज नाही आहे. हे काय आता आम्हाला करा लागन बा म्हणून आम्ही करन. नाही तर आम्ही भांडत नाही बाबा याच्यासाठी. विनोद, अरे राज्यात तुझ्यासारखेच नाही आहे रे सगळे. जगात लोक सारखे नाही आहे. आता तुला सांगतो मी, अरे म्हटलं प्रॉपर्टीसाठी एकामेकाचा मर्डर सुद्धा करते लोक. हा, एवढे भांडते भाऊ भावाच्या जीवावर उठते म्हटलं. मग काय करतं त्याच्यापेक्षा आज जर मी वाटण्या करून दिल्या उद्या तुम्ही भांडण नाही सगळ्यांनी. करत आहे तर करू द्या ना म्हणा मामाजी ना. कसं कशाला हे भाऊजी मधातच रोखतात त्यांना. करू द्या ना म्हणा. आपल्याला पण कामात येते सुमितची प्रॉपर्टी. हा, जशी आपल्याला मामाजीने दिली ना, समजून घ्या की आपण विकून मोकळे हो आणि एखादा मस्त फ्लॅट घेऊ आपल्यासाठी. आणि दुसरी गोष्ट, याच्यात आता एक वाटा रेंज जास्त. हा, जे आपण अलग घेतलेलं वावर आहे ना विनोद, ते त्याचा वाटा रेंज जास्त, तो तुमच्या आईच्या हिश्श्यात येईल. तर तो वाटा जास्तीचा कोण घेईन आणि आईले कोण घेईन त्याच्यात, हे तुम्ही आताच ठरवून घ्या तुमचं, की कोण वाटा जास्त घेईन आणि त्याच्यातच आईले घेईन. मी तर आता पहिले बिलकुल घेत नाही. मला कमी दिलं तरी चालते, पण आता पहिले नाही घेत मी. मामाजीला तर लागन तर नाही दिलं तरी करतो मामाजीचं. सुमितजी म्हणा ना, बोला ना. अहो समोर बोला ना. म्हणा ना की मी घेते जास्त वाटा म्हणून. मी करणार म्हणून आईचं. म्हणा ना, बोला ना तुम्ही. परी तुझ्याकडून होत नाही, माया होत नाही. आणि आईचं कधी करशील तू? आईचं काम लय बारीक आहे, तुला माहित आहे ना. आईचं होते काय तुझ्याकडून करस? अगो पण म्हणायला काय जाते, करायचं कोणाला आहे. इथून काय म्हणते, प्रॉपर्टी घेतली विकली आणि निघालो इथनं. कोण राहणार इथे? तिकडे फ्लॅट घेतला की बस तिकडे रात चालला जायचं आपण. बाबा मी आईचं करायला तयार आहे. मी आणि परी आम्ही दोघं जण मिळून आईचं करू शकतो. ठीक आहे ना, आईचं करायला तयार आहे ना. मग जास्तीचा हिस्सा तुला द्यावा लागत नाही, कारण आता जो आईचं करण त्याला जास्त हिस्सा भेटल मग. बाबा हे घ्या, तुम्ही जसं सांगितलं तसा कागद लिहून आणला. ठीक आहे. ठीक आहे, आता उभं राहून जाय तिथं विनोद जवळ जाऊन. अरे बा, आता एक हिस्सा जास्तीचा जो केला तो आता सुमित घेतो म्हणते. आता राजेश तू इथं होता नाही, तुला काही ऑब्जेक्शन आहे काय? कारण जो जास्त हिस्सा घेईन त्याला आईचं करायला लागल. तर कोणाला ऑब्जेक्शन आहे का याच्यात? काही बोलायचं आहे काय? नाही नाही बाबा, आम्हाला काहीच बोलायचं नाहीये. तुम्हाला ज्याला जे द्यायचं असेल ते तुम्ही तुमच्या मनानं द्या. ठीक आहे, मग माझ्या मनानं मग मी बरोबर करतो. हा, मग नका म्हणजे कोणी नाराजी ठेवू जा नका मग. हो म्हणजे आता मला वाटण्या करून टाक ना. मी आता मला वाटून घ्या. आता कोणाकोणाला वाटून घ्यायचं आहे तर. नाही, आता सांगितलं ना, सुमितच्या याच्यात तुमचा वाटा दिला तर आता सुमित करून तुमचं. नाही रे बा, सुमित करायला तयार आहे ना? आता बोला काय बोलायचं आहे तर. हा बाबा करतो ना, मस्त आनंदानं करतो आईचं. तर आईचं करायला तसंही मला आवडते आणि तसंही परीचं आईचं पटते ना बाबा. हो हो मामाजी, करते ना, मी करायला तयार आहे. आणि आता पहिला पण माझं पटते ना. आणि मी जे खाते ते त्या खातात पण. आणि राजेश, आता तू पाय, तू तुझ्या एक वाटा, आता तुझ्या वाट्यात बाकीचं तुझ्या वाट्यात आला आता. हा, त्याला देऊन दिला जास्तीचा हिस्सा आणि तुला देऊन दिला आता उरला सोडला बाकीचा अर्ध वावर. ते आता तुला. हा, जमलं बा, माझ्या तात्या बैल तरी नाही दिलं. पण आता मग आम्हाला सोडून काय तसंच आमच्या याच्यात कोणाला ठेवणच ना. आणि बाबा दादाचं आता राहिलं विनोदचं. नाही तर आता पाय, आता तसं पाहिलं तर विनोदचं सगळं आहे याच्यात. पण आता विनोदले माझी इच्छा अशी आहे तर त्याला पैसे द्यायचं नाहीये. हा, पैसे नाही द्यायचं आहे त्याला. बाबा असं कसं? विनोद दादाने काहीच नाही. नाही नाही, माझ्यातलं अर्ध द्या त्याले. काय म्हणते तर सगळेचा हिस्सा सारखा असायला पाहिजे. आणि राहिलं आई बाबाचं तर तुम्ही ठेवा एक हिस्सा, नाही तर मग तुमचं आम्ही सगळे मिळून करतो. अरे बा विनोद, तुला काही ऑब्जेक्शन आहे काय त्याच्यावर? बोलायचं आहे का? काही बोलू शकतो. बाबा मला तशी काहीच प्रॉपर्टीची गरज आहे नाही. आणि मी तुमचं करायला तसंच तयार आहे. मला काही गरज नाही आहे. ना मला घर पाहिजे ना मला वावर पाहिजे. तुमचं काहीच नाही पाहिजे मला. तुम्ही दोघं मायबाप असले म्हणजे भरपूर आहे माझ्यासाठी. तसाच मी भरपूर कमावतो बाबा. मला काही गरज नाही आहे ना मला लोभ आहे त्या प्रॉपर्टीचा. ते आता यायला दिलं ना तुम्ही, ठीक आहे, काही हरकत नाही आहे. मामाजी पण हे चुकीचं झालं ना. भाऊजीला काही ना काही तर द्यायला पाहिजे होतं तुम्ही. भाऊजी तर आहे म्हणता आणि त्याला काहीच नाही देऊन राहिले. नाही, मला माहित आहे ना तू जास्त कमावते तर त्याला काही गरज आहे नाही याची. म्हणून म्हटलं आता त्याला काही देत नाही म्हटलं. बापरे, हे चुप कशा आहे? दोघं पण नवरा बायको. वैशाली ताई पण काहीच बोलत नाहीये आणि भाऊजी पण एवढे कसे काय चुप राहू शकतात? हे काही नाही दिलं यांना तरी पण. वहिनी तुम्ही तर काही बोला, दादानी बोलत तर. बापूजी, मला बोलायची काहीच गरज नाहीये. तुमचे भाऊ बोलले ना, तुमचे भाऊ बोलले तोच माझा शब्द. मला काही गरज नाही कोणाच गोष्टीची. बाबा माय कुठे आहे मग? सगळे तुम्ही आपापला हिस्सा देऊन दिला आणि मी तुमची पोरगी असून मला पैसे नाही देत काय तुम्ही? मला तर काही द्यायला पाहिजे ना. तुला काय पाहिजे बाई? आता तुला सगळंच तर दिलं, लग्न करून दिलं. हा, पैसा दिला, तुझ्या लग्नात एवढा खर्च केला, तुला एवढं मोठं आनंद दिलं. अजून काय द्यायला पाहिजे? हा, डिलेव्हरीचा खर्च, सोनं नाणं सगळंच तर दिलं. आता काय द्यावं अजून? बाबा लग्न करून दिलं म्हणजे संपलं काय कर्तव्य माय बापाचं? हा, त्या पोरीले घराची गरज नाही काय? ते लोक जर म्हणून मला आता त्यानं तर मला घरातून काढून दिलं. तुमच्या जवळनं मला मारझोड केली आणि तुम्ही त्याला काही बोललेही नाही, काही म्हटलंही नाही. आणि उलटे अजून मला काही माय नावानं देऊनही नाही राहिले. म्हणजे मी आता भाऊच्या हाताखाली मोलकरीन बनून राहू काय आता त्याची? नाही, असं काही नाही. अशी जर वेळ आलीच तर सुमितले जे जास्त दिलं आहे तर त्याच्या याच्यात आई आहे.
तर आई अन तू दोघी जणी तुम्ही सुमितच्या ह्याच्यात होऊ शकता. बापरे कसं हो सुमितजी आता काय यांचं पण करावं लागेल का मला माझ्याकडनं नाही होत बाबा करणं कोणाचं हो आता प्रॉपर्टी घेतलीच आहे जास्तीची तर घे ना आता जबाबदारी जास्तीचीच घ्या लागल. तुम्ही काही चिंता नका करू कागद हातात आले आपल्या की बस विकून टाकू आपण प्रॉपर्टी आणि बस निघून जाऊ तिकडे. आई तू कशी चुपचाप बसू शकतो हा बिलकुल काही बोलून नाही राहिली ना काही नाही एकदम काय म्हणते बाबांना परक करून टाकलं मले तुले अन काय म्हणते बसले चुपचाप अन सगळेले वाटून दिलं पोरच लाडायचे वाटते बाबाचे अन मी मला काय फेकून दिलं काय लग्न करून दिलं म्हणून पोरगी होय म्हणून वायाच गेली काय मी आता मी काय बोलू बाई आता मला तर काही बोलायला जागाच नाहीये काहीच नाही बोलू शकत मी बाबा तुम्ही लय अन्याय करून राहिले मायावर हे जमतच नाही. बाई छाया पोरीचं घर हे तिचं सासर असते खरं. हा तिथं जर तुला खूपच त्रास असन तर आम्ही तुला त्रास दूर करायला तयार आहे. मग आम्ही सक्षम आहे तुला सगळं करायसाठी. तुझ्या बाप अजून मेला नाही म्हटलं तुझ्या बाप जिवंत आहे तुझ्यासाठी सगळं करायला. पण खरोखर जर तुला तिथं त्रास असन तर आणि त्रास नसन तर विनाकारण कोणावर आरोप घेणं ही चांगली गोष्ट नाही आहे म्हटलं छाया. बाबा मी कोणावर आरोप नाही घेऊन राहिली तुमच्या जवायानं मला खरंच मारलं म्हटलं आणि सासून हाकलून दिलं घरातून म्हणून मी इथं आली बाबा नाही तर काय आली असती मी इथं. राजेश आता हे आपापले नावाचे कागद हे यायला वाटून दे. एक तू घेऊन घे आणि सुमितले दे आणि विनतले तर काही आहे नाही आणि आपापलं सांभाळून ठेवा तुम्ही. आता तुम्ही याचे मालक आहे तुम्हाला काय करायचं आहे काय नाही करायचं आहे ते तुमचं तुम्ही पाहता. आम्ही तर आता घेतली आता रिटायरमेंट निरोप घेतला आता आम्ही. चला मग आमचे बहीण भाऊ असं झालं मग आजचं नाही मामाजीने आता अजबच निर्णय सुनावला आता माहित पडते काय होते समोर चालून तर असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि आपलं जे चॅनल आहे दुसरं विदर्भाची चुगली त्यालाही पहा त्यालाही सपोर्ट करा आणि उद्याच्या व्हिडिओत सगळेजण आपल्या या व्हिडिओत कमेंट करा भरभरून कमेंट करा आपापले नावं टाका आणि आपण उद्याच्या व्हिडिओत नाव घेऊ सगळ्याचे मग म्हणून मग तुम्ही आता या व्हिडिओ सगळेजण कमेंट टाका आपापल्या भरभरून कमेंट करा आज आपल्याला तेव्हा आपण उद्याच्या व्हिडिओत नाव घेऊ शकू आपण सगळेच आणि त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाते. तरी पण व्हिडिओ पहा आणि आपल्या व्हिडिओला सपोर्ट करा. मोहिनी खूप मेहनत करते तुमच्यासाठी. चला मग भेटू आपण आता उद्या आणि शिवजयंतीच्या तुम्हाला खूप 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 शुभेच्छा.